सॉफ्ट कॉर्नर भाग 10वा. मागच्या भागात आपण पाहिलं, आरव आणि ताईच्या संसारातलं एक टेन्शन दूर झालं होतं. आता त्यांचा संसार सुरळीत चालू होता. आता पुढे. सकाळची कोवळी ऊनं खिडकीतून आत येत होती. ताई नेहमीप्रमाणे लवकर उठली होती. किचनमध्ये चहाचा सुगंध दरवळत होता. ती शांतपणे सगळं आवरत होती. थोड्याच वेळात आरव झोपेतून उठला. तो सरळ किचनमध्ये आला आणि मागून ताईला मिठी मारली. तुझ्याशिवाय सकाळच सुरू होत नाही. ताई हसते. असं रोज रोज बोलून काम निघतंय तुझं. दोघे एकत्र चहा घेतात. तिच्या चेहऱ्यावर समाधान असतं आणि आरवच्या नजरेत प्रेम. आता हे रोजचंच झालं होतं. एकत्र ऑफिसला जाणं, रस्त्यात गप्पा, हलकी मस्ती, लंच टाईमला एकाच डब्यातून जेवण. ऑफिसमधले सगळे त्यांना पाहून म्हणायचे, अरे, आम्हालाही थोडं प्रेम शिकवा. एका संध्याकाळी दोघे थकून घरी आलेले. आरव म्हणतो, आज मी चहा करतो. ताई लगेच त्याला थांबवते. नको, तू काही करू नकोस. मी आहे ना, सगळं करते. ती पटकन कपडे बदलते आणि किचनमध्ये जाते. आरव दरवाजातच उभा राहून तिला बघत असतो. त्याच्या चेहऱ्यावर एक शांत हसू असतं. ही माझी आहे, असा अभिमान त्याच्या नजरेत दिसत असतो. तेवढ्यात तिथे आरवची बहीण येते. ती लगेच म्हणते, काय रे, अजून तुमची हनीमून फेज संपलीच नाही का? ताई लगेच पळून जाते. आरव हसत म्हणतो, तुला काही प्रॉब्लेम आहे का? आता ताई घरात पूर्णपणे मिसळून गेली होती. सासूबाईंना मदत, घरची जबाबदारी, सणवार साजरे करणं. सासूबाई अनेकदा म्हणायच्याही, माझी सून नाही, माझी दुसरी मुलगीच आहे ही. ताईच्या मनातही आता ते घर तिचंच घर झालं होतं. एक दिवस रात्री सगळे हॉलमध्ये बसलेले असताना सासूबाईंनी आपली इच्छा बोलून दाखवली. त्या हळूच म्हणाल्या, आता आम्ही थकलोय. आता आम्हाला नातवंड बघायचंय, खेळवायचंय. आता अजून उशीर नको. क्षणभर शांतता पसरली. ताईचा चेहरा लाल झाला होता. ती खाली बघते, काही बोलत नाही. आरव मात्र लगेच हसत म्हणतो, हो आई, लवकरच. हे ऐकताच ताई अजूनच लाजते आणि पटकन उठून रूममध्ये जाते. ताई बेडरूममध्ये येऊन उभी राहते. तिचं मन जोरात धडधडत असतं. आईचे शब्द तिच्या मनात घुमत असतात. नातवंड? तेवढ्यात हळूच दार उघडतं. आरव आत येतो. दार बंद करून तिच्याकडे हळूहळू चालत येतो. खाली आई काय म्हणाली समजलं ना? ताई त्याच्याकडे बघायलाही धजत नाही. तू पण ना, काहीही. आरव तिच्या अगदी जवळ येतो. तिचा हात धरतो. काही नाही, ती खरंच बोलत होती. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहतो. ती पूर्ण लाजलेली. आरव अलगद तिच्या कमरेभोवती हात ठेवतो. तिला हळूच आपल्या जवळ ओढतो. आपण पण मनावर घेऊया का? ताई अजूनच लाजते. ती त्याच्या छातीवर हळूच डोकं ठेवते. तुम्ही ना खूपच. आरव तिच्या केसांवरून हात फिरवतो. त्या क्षणी दोघं फक्त एकमेकांत हरवलेले असतात. बाहेर सगळं शांत, आत फक्त प्रेम, ऊब आणि एक सुंदर भविष्य. त्या रात्री दोघांच्या नात्यात अजून एक गोडपणा वाढला होता.
एकमेकांवरचा विश्वास आणि एक छोटंसं स्वप्न, एक पूर्ण कुटुंब होण्याचं. काही दिवस सगळं अगदी छान चाललं होतं. आरव आणि ताईचा संसार अजूनच फुलत होता. पण एका सकाळी ताई किचनमध्ये काम करत होती. अचानक तिला चक्कर आली. ती थोडी अस्वस्थ होती. हाताने काउंटर पकडला, नाहीतर खाली पडलीच असती. नेमका तेवढ्यातच आरव आत येतो आणि तिला पकडतो. काय झालं? ती हलक्या आवाजात म्हणते. काही नाही, थोडं डोकं गरगरतंय. पण आरव लगेच घाबरतो. चल, आपण आत्ताच डॉक्टरकडे जाऊ, ताई म्हणली. ॲसिडिटी झाली असेल, गोळी घेतलं की बरं वाटेल. पण आरव तिचं काहीच ऐकत नाही. दोघे लगेच क्लिनिकमध्ये जातात. ताई थोडी शांत, पण मनात हलकीशी धडधड. चेकअप झाल्यावर डॉक्टर हसत म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर आरव. गुड न्यूज आहे. क्षणभर दोघं एकमेकांकडे बघतात आणि मग आनंदाने डोळे भरून येतात. आरव ताईचा हात घट्ट पकडतो. खरंच? ताई हसते. तिच्या डोळ्यात आनंद होता. जेव्हा ते घरी परतले तेव्हा सगळे हॉलमध्येच बसलेले होते. आरव हसत म्हणतो, एक गुड न्यूज आहे. आई उत्सुकतेने विचारते, काय रे? आरव ताईकडे बघतो. ताई लाजून खाली बघते. आम्ही आई बाबा आणि तू आजी होणार आहेस. क्षणात घरभर आनंद पसरतो. आईच्या डोळ्यात पाणी येतं. बाबा आनंदाने, म्हणजे मी आजोबा आणि मी आत्या, आरवची बहीण म्हणाली. आपलं घर भरून जाणार आता. ताई मात्र लाजून बाजूला उभी होती. सगळे गेल्यावर आरव ताईजवळ येतो. तिला हळूच जवळ घेतो. थँक्यू. ताई हसते. कशासाठी? माझं आयुष्य पूर्ण केल्याबद्दल. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. दोघे शांतपणे तो क्षण अनुभवत असतात. त्या दिवसापासून सगळे ताईची खूप काळजी घेतात. तिला काहीही काम करू देत नाहीत. वेळेवर खाणं, आराम. आई सतत म्हणत असे, जपून राहा, काळजी घे, आता तू एकटी नाहीस. आरव तर अजूनच प्रोटेक्टिव्ह झाला होता. प्रत्येक चेकअपला स्वतः ताईसोबत जात असे. औषधं वेळेवर देणं, ऑफिसमध्येही अधूनमधून विचारपूस करायचा. औषधांची आठवण करायचा. ऑफिसमध्येही तो म्हणायचा, जास्त काम करू नकोस. एक दिवस आरव म्हणाला, तू आता सुट्टी टाक, घरी आराम कर. ताई लगेच म्हणते, नको, घरी बसून काय करू? ती हसत पुढे म्हणते, माझी तब्येत ठणठणीत आहे. थोडे दिवस काम करू दे, नंतर कंपल्सरी घरीच थांबायला लागणार आहे. आरव थोडा सिरियस होतो. मला तुझी आणि बाळाची काळजी वाटते. ताई त्याचा हात पकडते. तू आहेस ना, मग काही होणार नाही. काही दिवसांनी आई आणि मी ताईला भेटायला जातो. ताईचा चेहरा आनंदाने उजळतो. घरचे सगळे तिची खूप काळजी घेत आहेत हे स्पष्ट दिसत होतं. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली, खूप खुश राहा. ताई हसत म्हणते, मी खूप खुश आहे आई. त्या रात्री ताई खिडकीत उभी राहून आकाशाकडे बघत होती. तिच्या हातात हात ठेवून
आरव तिच्या शेजारी उभा होता. दोघं शांतपणे एकच विचार करत होते. आता त्यांचं आयुष्य एका नव्या सुंदर वळणावर आलं होतं. बघता बघता दिवस कसे गेले कळलंच नाही. ताईचा 7वा महिना सुरू झाला होता. आता तिच्या प्रत्येक हालचालीत आईपणाची गोड झलक दिसत होती. ती थोडी जड झाली होती. चालताना हळू चालायची, पण तिच्या चेहऱ्यावरचं तेज अगदी वेगळंच होतं. आरव अनेकदा शांतपणे तिच्याकडे बघत बसायचा. हीच माझी दुनिया आहे, असं त्याला वाटायचं. एका सकाळी ताई ऑफिससाठी तयार होत होती. पण आरव तिच्याकडे बारकाईने बघत होता. तो तिला म्हणाला, "आता पुरे. आता तू रेस्ट घ्यायला हवी." ताई थोडी हट्टाने म्हणाली, "अरे, मी ठीक आहे. अजून करू शकते काम." पण आरव तिचे हात हातात घेत म्हणाला, "माझ्यासाठी नाही, आपल्या बाळासाठी." त्या एका वाक्याने ताई शांत झाली. आणि दुसऱ्याच दिवशी तिने मॅटर्निटी लीव्ह टाकली. आता घरात सगळे तिच्या अवतीभवतीच असायचे. सासूबाई तिच्यासाठी पौष्टिक पदार्थ बनवायच्या, वेळेवर दूध, फळं द्यायच्या. तिला काहीच काम करू देत नव्हत्या. ताई पण मनातून खूप सुखावलेली असायची. आरव आता पूर्णपणे केअर मोडमध्ये होता. चालताना तिचा हात धरून चालायचा. जिना चढताना मागून सपोर्ट द्यायचा. रात्री तिला आरामात झोपवायचा. कधी-कधी तो तिच्या पोटाशी बोलायचा, "बाळा, आईला त्रास देऊ नकोस हं." ताई हसत म्हणायची, "तुझ्यासारखंच असेल तर मग खूपच खट्याळ असेल." एक दिवस आरवची बहीण एक्सायटेड होऊन म्हणाली, "वहिनी, आपण फोटोशूट करूया." सगळ्यांना आयडिया खूप आवडली. लोकेशन आणि थीम निवडलं गेलं. एक सुंदर गार्डन आणि हलकं सूर्यास्ताचा लाईट. फुलांच्या सजावटीत रोमॅन्टिक सेटअप. ताईनं सॉफ्ट रंगाचा फ्लोईंग गाऊन घातला होता. केस मोकळे, हलका मेकअप. अगदी नॅचरल ब्युटी. आरव तिच्या मागे उभा राहून तिच्या पोटावर हात ठेवतो. दोघं हसत एकमेकांकडे बघतात. आरव तिच्या कपाळावर हलकासा किस करतो. फोटोग्राफर म्हणतो, "परफेक्ट. होल्ड धिस मोमेंट." अजून एक फोटो काढला जातो. ताई बसलेली. आरव तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिच्या पोटाशी बोलतोय, "आम्ही वाट बघतोय तुझी." तो क्षण इतका सुंदर असतो की ताईच्या डोळ्यात पाणी येतंय. आई, बाबा, आरवची बहीण सगळे मिळून फोटो काढतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. काही दिवसांनी घरात पुन्हा डोहाळे जेवणाची लगबग सुरू होते. हॉल बुक केला जातो. फुलांची सजावट करण्यात येते. ताईला खास तयार केलं होतं. पारंपरिक साडी, गजरा, हलके दागिने. ती अगदी एखाद्या देवीसारखी सुंदर दिसत होती. आरव तिला बघून थक्क होतो. "मी खरंच खूप लकी आहे." आरवची बहीण आणि तिचे फ्रेंड्स डान्स करतात. सगळे टाळ्या वाजवून त्यांना साथ देतात.
या सगळ्यातही आरव ताईची काळजी घेत असतो. ताईला वेळोवेळी बसायला सांगतो, ज्यूस आणतो, फळं देतो. "थकलीस का? पाणी प्यायचंय का?" ताई हसत म्हणते, "तू जरा जास्तच काळजी करतोयस." आरव लगेच, "हो, कारण तू माझं सगळंच आहेस." थोड्या वेळाने ताईची ओटी भरली जाते. त्यानंतर फोटोशूट केलं जातं. सगळ्यांची जेवणं आटोपली जातात. हळूहळू सगळे पाहुणे पण घरी जातात. कार्यक्रम संपतो. आरव स्वतः ताईला कारमध्ये काळजीपूर्वक बसवून कार हळू चालवत घरी आणतो. घरी आल्यावर तिला बेडवर आरामात बसवतो, पाठीला उशी लावतो. "आता काही नाही, फक्त आराम करायचा." ताई त्याचा हात पकडते. "किती प्रेम करतोस?" "मी बरी आहे. तू आहेस ना?" ताई शांत झोपलेली असताना आरव तिच्या बाजूला बसून तिच्याकडे बघतो. एक हात तिच्या हातात आणि दुसरा तिच्या पोटावर. त्याच्या चेहऱ्यावर एकच भावना असते. पूर्णत्व, प्रेम आणि येणाऱ्या नव्या जीवाची वाट पाहणे. आता यापुढे काय होईल ते पुढच्या भागात पाहूया. कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा.